नमस्कार. आजची मुलखावेगळी व्यक्ती आहे शिवाजीराव पाटोळे. एखादी सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य असं कार्य करते तेव्हा ते पाहून आपण अगदी थक्क होऊन जातो, नाही का? शिवाजीराव पाटोळे आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नसताना सुद्धा त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर 43 निराधार वृद्धांचं संगोपन केले मातोश्री वृद्धाश्रमातून. आज आपण परिचय करून घेणार आहोत अशाच मुलखावेगळ्या मातोश्री वृद्धाश्रमाचा. हे शाहूपुरीतील गुजराती हायस्कूल आणि हे या शाळेमध्ये गेली 28 वर्ष शिपाई म्हणून काम करणारे शिवाजीराव पाटोळे. पण काही माणसांची ओळख इतक्या तुटपुंज्या शब्दात कधी होऊ शकत नाही. तशातलंच हेही एक व्यक्तिमत्व. नोकरीतील कामं करत असतानाच हे व्यक्तिमत्व एक असं अफाट समाजकार्य करतं की जे पाहून तुम्हा आम्हाला थक्क व्हायला होतं. या सामान्य माणसातलं असामान्यत्व आपल्याला चकित करून सोडतं. शाळेतील नोकरी संपली की शिवाजीरावांना ओढ लागते आपल्या घराची. हो, पण यांचं घर हे आपल्या घरासारखं सामान्य नाही. यांच्या घरातील सदस्यांची संख्या 50-55 पेक्षाही जास्त जाते. मग या सर्वांसाठी ताजी भाजी खरेदी करणं आलंच. शाळा सुटली की आपल्या लुनाला मोठ्या पिशव्या अडकवून त्यांच्या या अनोख्या संसाराला सुरुवात होते. घासाघीस करून आपल्या आगळ्या वेगळ्या कुटुंबियांच्यासाठी ते रोज अशी भाजी खरेदी करताना दिसतात आणि मग मायेच्या ओढीनं या लुनावरून आपल्या या अनोख्या घरामध्ये प्रवेशतात. मातोश्री वृद्धाश्रम हे आहे शिवाजीरावांचं अनोखं घर आणि त्यांचं कुटुंब. या कुटुंबातील व्यक्तींची संख्या 55हूनही अधिक आहे आणि एवढ्या सर्वांची सेवा करण्यात संपूर्ण पाटोळे कुटुंब रमून गेलेलं आहे. शिवाजीराव पाटोळे यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा, त्यांची सून, मुलगी, जावई, इतकंच काय त्यांची 3 वर्षाची नात आणि त्यांच्या धर्मपत्नी या सर्वजणच मातोश्री वृद्धाश्रमासाठी झटत असतात. पहाटे 4 वाजल्यापासून रात्रीपर्यंत अविश्रांत कष्ट उपसत असतात. एवढ्या सर्व लोकांचा रुचकर स्वयंपाक हे कुटुंब स्वतःच्या हातानं बनवत असतं. तेही अत्यंत मायेनं, प्रेमानं. भाजी आणून दिली की मग शिवाजीराव वृद्धाश्रमातील वृद्धांची स्वतः जातीने चौकशी करतात. कोणतीही शासकीय मदत नसताना आज पाटोळे कुटुंबीय 43 निराधार वृद्धांचं अत्यंत मायेनं, प्रेमानं आणि ममतेनं संगोपन करत आहेत आणि तेही स्वयंप्रेरणेनं व स्वयंस्फूर्तीनं. इथल्या प्रत्येक वृद्धाला ते जणू आपले आईवडीलच असल्यासारखे मानतात. त्यांच्यावर पुत्रवत माया करतात. हे नातं रक्ताचं नसलं तर देखील हृदयाचं असतं. शिवाजीरावांच्या प्रत्येक स्पर्शात मायेचा ओलावा असतो. पण कुठेही आपण कोणावर उपकार करतोय अशी भावना चुकूनही नसते. वृद्धांना त्यांच्या नातलगांनी जरी दूर लोटलं तरी पाटोळे कुटुंब यांनी त्यांना जवळ घेतलंय. अहोरात्र राबून त्यांची सेवा शुश्रूषा करतायत. या वृद्धांसाठी ते वेचत असलेले कष्ट पाहून येणारा प्रत्येक जण थक्क होतो. अशी कोणती प्रेरणा त्यांना अशी मुलखावेगळी समाजसेवा करण्यास प्रवृत्त करते असा तुम्हा आम्हाला नेहमी